नमस्कार, पूनमचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आज आपण बनवतोय गव्हाच्या कोंड्यापासून भाजी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। इथे आपल्याकडे साधारणपणे 2 ते 3 मोठ्या वाट्या गव्हाचा कोंडा आहे। आता आपण एका कढईमध्ये तेल तापत ठेवू। आता यामध्ये आपल्याला लसूण आणि कांद्याची फोडणी करून घ्यायची आहे। कोंड्याची भाजी करण्यासाठी आपल्याला तेलाचा जास्त वापर करावा लागतो, त्यामुळे कोंड्याच्या भाजीची टेस्ट छान येते। इथे मी 3 चमचे तेल टाकून घेतले। यामध्येच बारीक कापून घेतलेला लसूण आणि कांदा घालून घ्यायचा आहे। कांदा बारीक कापून घ्यायचा आहे आणि भरपूर घालायचा आहे। मी इथे 3 मोठे कांदे बारीक कापून घेतलेत। आता आपल्याला कांदा छान परतू द्यायचा आहे। कांदा पटकन परतावा यासाठी आपण यामध्ये मीठ घालू शकतो। इथे मी 3 ते 4 मिनिटे मोठ्या गॅसवर कांदा छान परतून घेतलाय। आता यामध्ये थोडंसं मीठ घालून घेतले, त्यामुळे आपला कांदा पटकन शिजेल। कांदा गोल्डन ब्राऊन झाला की आपल्याला यामध्ये तिखट आणि हळद घालून घ्यायची आहे। इथे मी फक्त लाल मिरची पावडर आणि हळद घालून घेतली आहे। आपला कांदा चांगला परतल्यामुळे तो कमी झालाय। आता इथे मी चवीप्रमाणे तिखट आणि हळद घालून घेतली आहे। कांद्यामध्ये हे मसाले छान लागेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आणि यामध्ये आपल्याला कोंडा घालून घ्यायचा आहे। 3 ते 4 मिनिटे आपल्याला हा कोंडा छान मिक्स करून घ्यायचा आहे, त्यामुळे परतल्या पण जाईल आणि सर्व मसाला कोंड्याला छान लागेल। आपल्याला मीडियम गॅसवरच हा कोंडा आधी परतून घ्यायचा आहे। नंतर आपल्याला थोड्या वेळाने कोंडा शिजण्यासाठी यामध्ये पाणी पण घालून घ्यायचे। पाणी घातल्यामुळे आपला कोंडा छान मऊसूत शिजला जातो। आधी आपण कांद्यासाठी मीठ घातलं होतं, त्यामुळे अंदाजानेच आपण मीठ घालून घ्यायचे। पाणी घालून कोंडा शिजवला की आपल्याला पोटदुखी होत नाही। कधी कधी कोंडा हा पोटाला त्रासदायक ठरू शकतो, त्यामुळे आपल्याला पाणी घालून छान शिजू द्यायचा आहे। मी इथे पूर्ण वेळ 15 ते 20 मिनिटे हा कोंडा छान शिजवून घेतला होता। आता आपल्याला अधूनमधून हलवत राहून कोंडा छान परतून घ्यायचा आहे। आता आपला कोंडा बऱ्यापैकी छान परतला आहे। यामध्ये मी 1 वाटी गरम पाणी घालून घेतलंय आणि आता अजून 4 ते 5 मिनिटे हा कोंडा आपल्याला छान शिजू द्यायचा आहे। कोंडा शिजत आला की कोंड्याला शाईन यायला लागते। आपण तेल जास्त टाकतो, त्यामुळे आपल्या कोंड्याला छान शाईन येते आणि चमकदार दिसतो। अशाच प्रकारे अधूनमधून हलवत आपल्याला कोंडा परतून घ्यायचा आहे। पूर्ण पाणी आटोस्तोवर आपल्याला हा शिजवायचा आहे। पाणी आटलं की 1-2 मिनिटे अजून आपण परतून याला छान क्रंची बनवून घ्यायचे। कोंडा बनवण्यासाठी खूप सोपा आहे। तर मग आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।